असं बाजूला केला. आमची मांजर आज एकादशीचं फराळच करू राहिली. काय करतोय तीर्थ? सीताफळ एक ते लांब फल आहे का? हरभरे जाळावर भाजणारे आणि मग ते खाणारे. तुम्हाला दाखवतो कसं असते ती प्रोसेस. असे आहे हरभरे, एकदम भारी लागतात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी काय करतोय, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं भाजीपाला लावला होता, त्याला पाणी घालतोय आणि तीर्थच पा काय काम चालू आहे. काय करतोय तीर्थ? सीताफळ एक ते लांब फल आहे का? बरं, पॅन्ट वर करून घेतलेली कारण पाणी चालू होतं इथं म्हणून. आणि आता रामफळ खायचं चालू आहे. दात घासले पण आंघोळ केली? आंघोळ नाही केली अजून. आज रविवार आहे त्याच्यामुळं आंघोळ नाही केलेली त्यांनी अजून. लंगडी कोंबडी. काय प्रयोग चालू आहे तीर्थ? घर बनायचंय यांना. घर बनायचं? ध्रुव कोणाला घर बनायचं? पार्टी करायची यांना. पार्टी? कशीच पार्टी? पेपर कोणाच बाकी अजून? आमची मांजर आज एकादशीचं फराळच करू राहिली. सो नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आता. चहा वगैरे घेतला मी आणि हे माझ्या भावानी ना माझ्या चुलत्याच्यातून हरभरा आणलेलं आहे हिरवा. आमच्याकडे याला टाळ म्हणता, तो आणलेला आहे. आता मी काय करतो याचा तुम्हाला, म्हणजे आम्ही हुळा करतो याचा. कोई काय असे सोले करता, हे असे सोलून घेता, याची चटणी करता, याला सोले म्हणता. आणि मी आता याचं काय करणार आहे, हरभरे जाळावर भाजणार आहे आणि मग ते खाणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं असते ती प्रोसेस. इतकेच घेतो कारण ते थोडेच आहे म्हणून. अर्धे घेतो जवळपास मी. आणि ही माचीस आहे. रुची घे एक माचीस. सर रुचीने माचीस घेतली. रुचीचं बरं नाही, रुचीला उमेटिंग होतीये. उमेटिंग झाली रुचीला 2 वेळेस. माहीत नाही का बरं झाली, कदाचित ऊन लागलेले म्हणून झाली. आता हा हुळा घेतो आम्ही, तिथं जातो घेऊन. हां, आता हे झाडाचं मी सरपण तोडून घेतो. दुसरं पण आहे पण हेच तोडून घेतो, जवळच्या जवळ एकदम आहे वाळलेल्याला भरपूर सरपण. हेच तोडतो. दुसरं पण आहे, ते पण घेऊन येऊ शकतो मी, पण हे सोपं आहे जवळच्या जवळ म्हणून. आला तो. आंघोळ झाली तीर्थानी कटिंग करून आलेला आहे आणि आंघोळ केलेली. आता लीड पेन्सिल पण आणली. लिहिता येतात लीड पेन्सिल ना? खतरनाक माणूस आहे तू. मग काय खाऊ राहिला? हे बघा, ते हरभरे सोललेले होते, तो तीर्थाने खाऊन घेतलेले. आता अक्काची मेहनत वाया गेली. इथं सरपण ठेवलेलं राहतं आमचं. आता याच्यातूनच घेऊन जातो. ह्या पण त्याच्याच काड्या आहे, म्हणजे मोसंबीच्या काड्या जवळपास दरवर्षी अशा मोडावं लागतात. सरपण घेतो आता. इतकं घेतलेलं आहे सरपण आणि हे पुरे होऊन जाईल त्या उड्यासाठी. कसं भूस आणलेलं आहे, याच्या खाली टाकलेलं आहे थोडं. आणि आता हे चेतायचं. माचीस पण आणलेली. कुठे आहे ती मॅचीस? हा, ये पेटव. चल, ध्रुव पेटवतय. श्रीचं बूट हरवलं कुठं तरी. तिथं त्या पाईपाजवळ जाय. हे आता चितलेलं आहे आणि याच्यावर हा थोडा थोडा टाकायचा असं. हे मारामारी चालू ध्रुवन तीर्थची. हा, सो हा जाळ आहे आता भरपूर झालेला आहे, भाजलेली. आता हे मी कमी करतो, हा जाळ बाजूला लुटून देतो, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबून जाईल. माती नको टाकू. असं बाजूला केला.
तिथे पाणी आणून टाकते त्याच्यावर. डब्यात आण एक छोटा. रुचीला पाणी सांगितलं आता मी. रुचीला पाणी सांगितलं आता मी. रुची पाणी आणते आणि त्याच्यावर टाकते आता. आणि हा एवढा एक फटक्यात दादाला एक झटक्यात. आणलं होतं पाणी रुचीने आत्ता याच्यामध्ये मगामध्ये. आणि ते पाण्याने विजून टाकलेला आहे तो जाळ. आणि आता मी हुळा खातोय. हे असा झालेला राहतो हा साधारणतः. हे बघा हा पक्का हरभरा म्हणून हे असं दिसतंय. आणि हिरवा आहे ना, हिरवा असं झालेला असतो. एकदम भारी आहे. भारी शिजलेला असतो. मी फोडून पण दाखवतो तुम्हाला. बघा पूर्ण आणि शिजलेला एकदम भारी राहतो. एकदम नरम शिजलेला आहे. भारी लागतो एकदम. करून बघा नक्की. रुची पण दाखवती. हे बघा गरम आहे. हा चटका बसला रुचीला. हा रोशन, हा तीर्थ. आता इथं सायकल याच्यावर घालायची वेळेवर त्याचा पण घेईल. आता हे बघा थांब दे रुची 2 मिनिटं. हे बघा असे एकदम शिजून एकदम फुटलेले आहे बघा. असे आहे हरभरे. एकदम भारी लागतात. नक्की करून बघा. रुचीने माझ्याकडून घेतलेली ना दाखवते. बरोबर ना. चांगले रुची. चांगले ध्रुव. रुची शूटिंग करते आता. आणि ध्रुव खातोय हुळा. ध्रुव एक घेऊन दाखवा निखाऱ्यातून हुळा. आता दादा खातोय हरभरे काय हुळा म्हणते त्याला. हुळा खातोय. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पप्पा माझे जुने बुट. रुचीने जुने बुट घातलेले तिचे. पण मधून ते असं उराले. टोच राहिले ना. टोचून राहिले. मग डायरेक्ट असे झाले. पाय बोटाशा हे राहिले का.